नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पोह्यापासून अगदी झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता आपल्याला 1 वाटी इथे पोहे घ्यायचे आहेत. आता हे पोहे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर आपण हे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आता यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकूयात. तर यावरचं पाणी आपण काढून टाकलेलं आहे. आता यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी टाकूयात आणि हे पोहे आपण 5 ते 6 मिनिटाकरता असेच भिजत ठेवूयात. तर 5 ते 6 मिनिटे झालेले आहेत आणि बघू शकता पोहे इथे छान असे भिजलेले आहेत, अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत. आता आपल्याला हे जे पोहे आहेत ते अशा प्रकारे कुस्करून घ्यायचे आहेत. अगदी सॉफ्ट असे बारीकसर करून घ्यायचे आहेत, हातानेच कुस्करायचे आहेत. आता आपण यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर. चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता आपण यामध्ये घालायचा आहे अर्धी वाटी रवा. कोणताही रवा, मोठा रवा असेल तरी चालेल, बारीक रवा असेल तरी चालेल. हे सर्व एकच असे मिक्स करून घेऊयात. तर तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. आता आपण यामध्ये टाकूयात लिंबू. अर्धा लिंबाचा रस यामध्ये मी वापरते. तुमच्याकडे जर दही असेल तर दही वापरलं तरी देखील चालेल. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे आणि हे एकच असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे यामधला रवा आहे तो व्यवस्थित असा भिजेल. 5 मिनिटे आपण हे असंच भिजायला ठेवलं होतं आणि 5 मिनिटानंतर आपण बघू शकता एकच असं मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये आता चिमूटभर खायचा सोडा घालूया आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सोडा घातल्यामुळे बघू शकता हे मिश्रण लगेचच फुललेलं आहे. सर्व एकच असं आपण मिक्स करून घेऊया. तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी काही ठेवलेली आहे आपण. तर हे जे मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. बघा, याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे. चला, सोडा टाकल्या लगेच झटपट अशी पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर त्यासाठी गॅसवरती इथे मी अगोदरच अप्पे पॅन गरम करायला ठेवलं होतं. अप्पे पॅन गरम झालेलं आहे. यामध्ये आपण सर्व साचांमध्ये तेल टाकून घेऊयात. आता तेलही गरम झालेलं आहे. लगेचच आपण जे मिश्रण बनवलं होतं ते या सर्व साचांमध्ये टाकायचे आहे. तर सुरुवातीला बाहेरच्या साईडने आपण हे साचे भरून घ्यायचे आहेत. मधूनच सुरुवात केली तर मधले जे अप्पे आहेत ते पटकन करपले जातात, त्यामुळे बाहेरूनच सुरुवात करायची. सर्व साचांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेले आहे. तर आता आपण यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया आणि यावरती ताट झाकून ठेवू आणि 2 ते 3 मिनिटं आपण हे अप्पे छान असे भाजून घेऊयात. तर इथे 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत. आता आपण याचं ताट काढून घेऊया. लगेचच आपण हे अप्पे पलटी करून घेऊयात. बघू शकता खालच्या बाजूने अप्पे अगदी छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत भाजले गेलेले आहेत. दुसरी बाजू देखील भाजून घेऊया. तर बघा, मीडियम गॅसवरती आपण हे अप्पे दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहेत. बघू शकता अगदी दिसायला मस्त असे दिसत आहेत आणि भाजले देखील अगदी मस्त भाजलेले आहेत. ब्राऊन असे होईपर्यंत आपण हे अप्पे भाजून घेतलेले आहेत. तर बघा, अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते. बघू शकता पोहे आणि रव्याचा अगदी मस्त असा हा नाश्ता तयार झालेला आहे. अगदी गुबगुबीत असे हे अप्पे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला इथे एक अप्पे फोडून दाखवते. तर बघू शकता आतमधून अगदी मस्त जाळीदार असे झालेले आहेत आणि अगदी मऊसूत देखील झालेले आहेत. सकाळच्या धावपळीमध्ये अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो. लहान मुले देखील आवडीने खातात. रोज रोज पोहे उपमा खाण्यापेक्षा एकदा हा नाश्ता जरूर बनवून बघा, नक्कीच सर्वांना आवडेल. पौष्टिकही आहे, चवदारही आहे आणि झटपट देखील तयार होतो. चला तर मग, तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा आणि भन्नाट रेसिपीमध्ये.